हाय अलका नमस्कार. काय पाहिलं प्रत्येक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता आम्ही चाललो दवाखान्यात बाळाचे कान चेक करायला आणि सक्षमीच्या ब्लॉगमध्ये पण सक्षमी पण तुमचं स्वागत करते. तर चला आता दवाखान्यात जाऊ आणि आज आपण लकी ड्रॉ करून जे विनर आहेत ते विनर आपण घोषित करून टाकू 4 जणांपैकी. त्याच्या आधी आम्हाला ते इयरचे टेस्ट करायचे, कानचे टेस्ट करायचे. त्याच्या आधी कशी करायचं? आता ते चाललंय लकी ड्रॉच्या आधी चाललंय आता पण चाललंय. काही बोलते मग पण त्याच्या आधी आता लगेच करायला बसणार का आपण? करायचंय म्हणलं आजच्या ब्लॉगमध्ये सांगितलं तुम्हाला तर त्याच्या आधी. तर हे आम्हाला टेस्ट आधीच करायचे होते 5-6 दिवस, पण आता खूप उशीर झाला म्हणून आजच आपण पळायला लागलो. चलो आम्ही आलोय भारती हॉस्पिटलला. हे बघा पप्पाची ड्युटी पप्पा करतोय, माझी ड्युटी मी करते. मला फक्त ब्लॉग घ्यायचा आहे, फक्त आमची बाळाच्या कानाची टेस्ट करून. हे कसं दिसतंय बघ, ऊन तेवढे ऊन किती बाहेर? ऊन खूप जास्त आहे, खूप म्हणजे खूप जास्त ऊन आहे. काय सांगू तुम्हाला, वैताग आला आता मला तर. आणि बाळाच्या कानाची टेस्ट करून झाली आहे. आता आम्ही चाललो घरी. कानाची टेस्ट एकदम नॉर्मल होती आणि ते आम्हाला पण माहिती आहे, कारण की सक्षमी आम्हाला रिस्पॉन्स द्यायची बोललं की, पण आता कसं डॉक्टरांना दाखवायला रिपोर्ट पाहिजे असतात आणि ते त्याच्यासाठी टेस्ट आम्हाला करावी लागली, म्हणून आम्ही खरं तरी टेस्ट केली आहे. मला माहित नाही तुम्हाला किती आवाज येतोय, किती नाही घरी गेलं बोलतो आवाज. पण उन्हाळ्यात कुठं जायचं म्हणलं की खूप जास्त बाबा वैताग येतो, वैताग. हॉस्पिटलमध्ये काही नाही वाटलं, फॅन वगैरे चालू होते, पण बाहेर शिजून निघले माणूस. आलो आम्ही घरी. पुन्हा तानाचं गेलतो, काय करणार, उन्हाळा चालू आहे आता. मम्मी वरती आहे. हा मम्मी वरती आहे मम्मी ऊपर है, आ रही है मम्मी, देखो इधर. काय गोष्टीत नशीब आपलं चांगले लवकर झालं, त्यामुळे लवकर झालं. कारण आम्ही त्या ज्यांच्या सोबत पाहिलं होती ना ऍडमिट, त्यांनी सांगितलं होतं की 2 वाजतात, वेळ लागतो. त्यांनी ते पण गेलते करायला. हा 11:30 गेलो, 12:30 पर्यंत झालं. पण हो सगळं एकदम नॉर्मल आहे. कारण की आमचं पिल्ल रिस्पॉन्स देत नव्हतं. डॉक्टरने विचारलं तुमच्या वडिलांना रिस्पॉन्स देते का बाळ? मग ओके काय काय गो मम्मी बघ, लोक करते ग, बस रडू नको ऍक्टिंग कर डनक 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 डनक. येड लावलं. थांब म्हणली, थांब बाबा, काला करू बस. येड लावलं मला, येड लावलं तुझ्या रूपाने, येड लावलं. चलो झालं तुमचं डान्स करून. हो आता आहे का विचार जायचा वरती? होय. काय करून चला. तर गाईज आम्ही दवाखान्यात नवरून जाऊन आलो आणि दवाखान्यात जाऊन आलो तर तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे काय झोपलो होतो रोजचं. आणि आम्ही आमचा 2 वर्षापूर्वीचा लावलाय व्लॉग. आणि पायल तर चेहऱ्यामध्ये तुम्ही फरक बघा आता 2 वर्षापूर्वी आणि आताच्या मध्ये नाही. तो चेहरा जरा बारीक दिसतोय, हा चेहरा मोठा दिसतोय, गोल गोल. हा तू बघतील नंतर व्लॉग बघितल्यावर फरक बघा त्या व्लॉग मध्ये, ह्या व्लॉग मध्ये चेहऱ्यामध्ये. लग्नाच्या आधीच आहे हो आमचं केळवण, आकाशदाराचं केळवण होतं तवाचा पायल. आणि इथं पायल बघा, बिफोर मॅरेज आणि आफ्टर मॅरेज नाही, आई झाल्यानंतर आफ्टर आई. तर बघा किती फरक आहे चेहऱ्यामध्ये. पण पायल 10-5 वर्ष तर मागे गेली, अजून गेली का नाही? 5-1 वर्ष तर मागे गेली तू. मला स्वतःच जाणवत 5-1 वर्ष मागे गेली पायल. मात्र लोक हे दिसत डबल दिसतात, एजेड दिसत ना, वजन वगैरे वाढतं, छोटी दिसते. मला लहान दिसते. मला एक बाळ आहे म्हणून आहे ना. तुला संतूर म्हणून बनायचं नाही, मला माहिती ना. मला तिथं हॉस्पिटल मध्ये पण विचारत होते, मी अशी फिरत होते ना एकदम बिंदास, बच्चा हो गया है, मी म्हणायचे हा हो गया है बच्चा, म्हणजे मी फिरायचे नाही अशी बाळाला ठेवून. म्हणजे तू फिरायची म्हणजे इकडून तिकडे करायची ना सारखी सारखी अशी पळापळी. तर बाळाचं कानाचे चेकअप झालेले आहेत आणि रिपोर्ट दाखवण्यासाठी आपल्याला चेकअप करावं लागले. आपण चेकअप करायचं आम्हाला माहिती बाळ रिस्पॉन्स आम्हाला देते चांगला. पण आम्ही असे आहेत की बाळ झोपलेलं असलं तरी पण बाळावर गप्पा मारतो. हो आमचं तोंड काय ते ऐकू अगर नको ऐकू,
पण आम्हाला गप्पा मारायचं बाळावर. बाळ बघ कसं बसले म्हणजे बाळाला मांडीवर पालतं असं टाकलंय. आजच्या ब्लॉग मध्ये आपल्याला किड्रॉ करायचंय पायल अजून. हो करायचं आहे ना मग. किती वेळ लागलाय? करायचं आहे. हिला टमी टाइम देते जरा. हिला टमी टाइम झाला की आता लगेच मी एक रील करते शूट. मग त्याच्यानंतर चहा पिल्यानंतर करा ना. चहा पिल्यानंतर आंघोळ हिचा आंघोळ झाल्यानंतर करावं लागेल. 5 वाजले. मला तसं पण नंतर काय काम. ती जर आपलं चहा वगैरे पिऊन झाला ही झोपली ना की मग करू. म्हणजे ही कसं आपल्याला 2 तास डिस्टर्ब पण नाही करणार काय नाही. हिला घ्यावं पण नाही लागणार मला. मी आपल्याला लेकरू झोपतोय तोपर्यंत. साक्षी मी झोपती तोपर्यंत आणि पायल तोपर्यंत पायलचं काम करून घेईल. तुम्हाला तिथे दाखवायचं पायलचं जुनं आणि अजून जुने व्हिडिओ असतील त्यामध्ये दाखवतो. हे 2 वर्षापूर्वीचे. 3 वर्षापूर्वी आपल्याला लग्नालाच 3 वर्ष झाले नाहीत ना. नाही झालं पण त्याच्या आधी 1 वर्षाचे आपण ब्लॉग टाकलं होतं ना. हो एंगेजमेंट पासून आपण टाकतोय ना ब्लॉग. जुने मी आता असं सहज युट्यूबला बघतो तर पायलचे ब्लॉग आले होते. म्हणजे सॉरी आमचे ब्लॉग आले होते तेव्हा फक्त पायलचं नाव होतं अकाउंटला. ही बघ कसं घेतलं होतं हिला मी स्वतः पायवरती घेतली. हे बघा आता 3 वर्षापूर्वीचा व्लॉग लावला आता मी मागं. आता बघा पायल कशी दिसते तर ह्या व्लॉग मध्ये. ही 3 वर्षाची पायल आहे आणि ही आत्ताची पायल दाखव करतो. ही आत्ताची पायल आहे. त्या चेहऱ्यामध्ये लुकडी होती तर चेहरा गोल गोल झालाय. चेहरा गोल दिसतोय आणि ह्यात मागं उभा दिसतोय. 3 वर्षापूर्वीचा व्लॉग आहे आमचा. 31 जानेवारीला केला होता. 31 डिसेंबरला सॉरी. माझं जेवण आले आज बघा. शापूची भाजी आहे आणि हे हिरव्या मुगाची आमटी आहे. भाकर आणि भात असं आहे माझं जेवण. मी जेवण करते आणि आता बाळा झोपले त्याच्या आधी माझं जेवण करायचं नाही. तर ती उठली तर तिला घेऊन बसावं लागेल. आणि प्रतीक गेला होता बाहेर आत्ताच आलाय तो पण. मी गेलो जयंती बघायला आणि जरा गाडीचा ब्रेक वगैरे करायला. तर आज आम्हाला करायचं होतं उठली आता उठली ती मोठ्याने बघ. तर हे पकड 1 मिनिट. रॉंग टायमिंग पाहिलं. रॉंग टायमिंग म्हणत होते ना एवढा वेळ जेवण काय करू नये लवकर आण म्हणत होते ना. ते तयार झालं ना त्याला आपण काय करू शकतो. झोपल ती परत. थांब जरा फॅन वाटू का? फॅन नाही लावायचं जास्त. तर पायल करते जेवण आणि पायल म्हणते तिला जेवताना दाखवू नको जेवण काय ते सांगितलेलं आहे मी. आणि आज आम्हाला बहुतेक जमल करायला लागेल ड्रॉ. उद्या दुपारी करू बहुतेक मला वाटतं तर उद्याच्या ब्लॉगमध्येच होईल किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग उद्या कंटिन्यू करू. हां आजचा ब्लॉग उद्या कंटिन्यू करू आणि त्यात टाकून देऊ. चालेल तसंच करावं लागेल. आता काही पर्याय नाही कारण की का तुम्ही का वेळ बाहेर गेला. मी लई वेळ बाहेर गेलो असा प्रॉब्लेम झाला. गाडीचा ब्रेक फुल उचलता तो टाईट करण्यासाठी मला खूप वेळ गेला. तसं मी जयंती बघून आलो. आणि उद्यापर्यंत आम्हाला सगळं चेक केले ते बाळाच्याने रिपोर्ट्स वगैरे घेऊन आणि बाळाला दाखवायचं आहे. बाळाचं वेट करायचं आहे. आणि तुम्हाला सांगू ब्लॉगमध्ये येतं मी ते तेव्हा तो व्हिडिओ बनणार आहे ते. हां तर पहिलं पायलची परमिशन घेणे गरजेचं कारण ती व्हिडिओ बनणार आहे. ती मी म्हणणार तुम्हाला सांगणार ती म्हणणार पाहिल्यानंतर म्हणणार नको नको एवढे नको. तर पायलच्या पहिल्या सोनोग्राफीपासून ते 7 वा 8 ना सोनोग्राफीपर्यंत तुमचे खूप जणांचे प्रश्न असतात होते. बाळाचं हार्टबीट काय होती, तुमचं प्लेसेंटा काय होता, काय एक्सरसाइज, बाळाचं वेट किती होतं कोणत्या महिन्यामध्ये ते सांग. हे सगळे तुमचे प्रश्न जे कंटिन्यू तुम्ही कमेंटमध्ये विचारत होता ना त्यासाठी मला पाहिलं एक सेपरेट ब्लॉग कर आणि सांग. जेव्हा आपण त्या कंडिशनमध्ये तेव्हा नव्हतं सांगत कारण की आम्हाला नको वाटतं सांगायला काही गोष्टी सोशल मीडियावरती. कारण निगेटिव्ह कमेंट करणारे 10 जण जरी चांगली कमेंट करत असेल 10 जण त्यातलं एकाने जर निगेटिव्ह कमेंट केलं ना मग असं ते 10 जणांनी चांगली कमेंट केलं काही डोक्यात राहत नाही. ते एकच डोक्यात राहतं अरे असं बोललं हे असं बोललं असं होतं माणसाचं. त्यामुळे 10 चांगल्या गोष्टीला लक्षात नाही राहत एक ती राहते. त्यामुळे आम्ही तेव्हा नाही सांगितलं. आता मला तर पाल तुझी डिलिव्हरी झालेली आता प्रेग्नन्सीबद्दल तू काही गोष्टी शेअर केल्या सोनोग्राफीचे काही रिपोर्ट शेअर केले आता काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणलं सांग. खूप काही जण त्यांना खूप प्रश्न असतील त्यांचे दूर होतील. त्यांना काही कन्फ्युज असेल तर होतील किंवा कारण की लोक असं अंदाज लावतात ना हार्टबीटवरून की पायलची हार्टबीट एवढी होती माझी पण एवढी आहे मग मला पण मुलगी होईल किंवा मला पण मुलगा होईल असं काही नव्हतं. पायलला अक्षरशः जेव्हापासून पायलची प्रेग्नेन्सी डिक्लेअर झाली तिने सांगितलं जेव्हा तिचा रुटीन बघताय तुम्ही सगळं प्रेग्नेन्सीचा सगळ्यांच्या काय म्हणणं होते पायलला मुलगाच होणार. 99% लोक जेवढे 8 महिन्यात पायलला मुलगा होणार म्हणूनच म्हणते आणि आम्हीही गृहीत धरलं होतं की मुलगाच होणार.
आम्हाला पण वाटायला लागत होतं एवढे लोक बोलतात, काही ना काहीतरी ऑब्झर्वेशन असेल, काही ना काहीतरी दिसत असेल त्यांना की मुलगा होणार आहे. तर त्यामुळे आम्हाला पण असं वाटलं, पण मुलगी झाली. तर जे तुमचे मिथ असतात की असं पोट दिसलं की मुलगा होणार, तसं पोट दिसलं की मुलगी होणार, अशा चेहरा ग्लो आला म्हणजे मुलगी होणार, चेहरा ग्लो म्हणजे नाही म्हणजे मुलगा होणार, किंवा एवढी हार्टबीट आहे म्हणजे मुलगा होणार, एवढी हार्टबीट आहे म्हणजे मुलगी होणार, हे सगळं मिथ आहे. आम्ही सगळं करून बघितलं, असं काहीही नसतं. जेंडर असं जेंडर कळत नाही. हार्टबीटवरून कळतं बहुतेक ना, हार्टबीटवरून पण कळत नाही. तर असा विषय सगळ्यांशी काय म्हणाल की मुलगी होणार, मुलगा होणार झाली मुलगी. आता तिचं नाव ठेवलं मी सक्षमी सॉरी. तर आता ते जगलं की टॉय आपण ह्याच ब्लॉगमध्ये टाकू, जास्त तुम्हाला वेट नको करायला, पण तो उद्या पार्ट करू. आणि ब्लॉग तर पोस्ट टाईम येईलच होणार, कारण आपल्याकडे एक ब्लॉग एक्स्ट्रा पेंडिंग असतो, मला वेळ भेटावा एडिटिंगसाठी. त्यामुळे बाकी काही नाही. पाहिल्यावर जेवण करते मी, जेवण करत जाणार खाली, आणि जेवण करून आल्यानंतर रात्री मला दूध आणायला जायचं रात्री 8 वाजता. दूध घेऊन आल्यानंतर मग आपली पायाची नाईट ड्युटी चालवली. कारण मी अक्षरशः काल ना असा झोपलो होतो ना, उठलोच नाही सकाळपर्यंत. एवढं गाठ झोप लागते मला. 1-2 तास उठलो, परत उठलोच नाही मी. आज दुपारी झोप झाली माझी, त्यामुळे मला बाळाचा थोडा आवाज आला तरी पण जाग गेला आज. तर कंटिन्यू ब्लॉग तर लगेच काही एंड करणार नाही मी. आपला ब्लॉग दुसऱ्या दिवशीच एंड होईल, कारण की रात्रीच्या गमती गप्पा वगैरे आपण करूच. चला. तर मंडळी, काल लकी ड्रॉच्या आपण चिठ्ठ्या नव्हत्या सिलेक्ट केल्या, तर आज आपण करणार आहोत लकी ड्रॉचं विनर कोण आहे ते बघूयात आज आपण. चला, आज आम्ही चिठ्ठ्या करत आता. तुला मी आधी चिठ्ठ्या करून घे म्हणलं, म्हणून नाव कर म्हणलं. चिठ्ठ्या मोठे भारी झाले. त्यात काय नाही विषय, घडी तर आपण तशीच घालणार आहे ना, आहे की नाही. हे बघा, तुम्हाला नाव दाखवते. निकिता किरण थांबायचं मध्ये काढले का? नाही बाबा, नॉर्मल आताच काढलंय. पटपट करायचं. हे बघा, निकिता किरण घरात, ही एक चिठ्ठी आहे आपली. आणि या सगळ्या चिठ्ठ्या हातातच ठेवा. बॉल नाही होय आता नाही आणलं मी वरती. ह्या माझ्या हातातच आहे चिठ्ठ्या. काजल वाघमारे, हे बघा, काजल वाघमारे. काय ह्यात करू स्वस्तात मस्त. ते आता मला पार्सलला आले होते बॉक्स. ह्या चिठ्ठ्या माझ्या हातातच आहे, मी घडी करून हातातच ठेवते. हे काय VARR 1730 हे नाव असंच आहे. ज्यांनी कमेंट केली होती त्यांचंच नाव तसं आहे, म्हणून मी तसंच. आणि तुम्हाला सांगतो मी एक गोष्ट, की ज्यांच्या 3 रेमध्ये कमेंट तुमची जास्तीत जास्त कमेंट असणं गरजेचं होतं. ज्यांची फर्स्ट टाइम कमेंट होती त्यांना सिलेक्ट नाही आपण करू शकलो, तर त्यांची एका कमेंट आली, परत तुम्ही माझं नाव नाही घेतलं. कारण ताई तुम्ही व्लॉग कधीपासून बघते, पण तुम्ही एकदा पण आपल्या व्लॉगला कमेंट नाही केली. त्यामुळे मग तुमचं नेक्स्ट टाइम आपण करू काहीतरी. कमेंट करत राहा तुम्ही, फक्त प्रत्येक व्लॉगला कमेंट करत राहा, त्याशिवाय तुम्ही सिलेक्ट नाही होणार. मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यांना नियम सारखे असणार आहेत, कारण असं न की बाबा जुने बघतात म्हणून ॲड करायला, पण बाकीचे म्हणतात मग आमचं काय, असं होईल. त्यामुळे ज्यांनी जास्त कमेंट केलं ते 14 जण आहेत, त्यांची कमेंट 2, 3, 4 असे काहीतरी कमेंट आहेत. त्यामुळे आपण 4 जणांचे नाव घेतलं. आणि आता पटापटा कडे घाल. धडे घालून मी आत्ताच ठेवलं. ही शेवटची विशू परमार, बघितलं ना तुम्ही. आता ही पण घडी घालते. त्या बॉक्समध्ये बघा, तुम्ही समोर बॉक्स याचा. हो, खाली नाही ठेवणार. एडिटिंग नाही, काय नाही करणार आपण. हे बघा, 1, 2, 3, 4 ह्या 4 चिठ्ठ्या आहेत. हे बॉक्स पण दाखव पहिला. रिकामा आहे. अरे 4 नाव ते 4 असं केलं मी. हळू द्याला डोळे बंद कर. तूच काढ आता. डोळे बंद कर. तू काढ चिठ्ठी, मी मिक्स करते. चल, तूच काढ आता. तुम्ही समोर चिठ्ठी काढली, चिठ्ठी समोर आहे. तर आपला विनर आपल्याला भेटलेला आहे पहिला, ज्याला आपण देणार आहोत ही क्रीम. फेसेस कॅनडाची स्ट्रोप कोणती, स्ट्रोप क्रीम आहे. आणि त्यानंतर आहे सोट्रूचं प्रायमर. हे एकदम पेटी पॅक आहे. आणि एकदम क्वालिटी प्रोडक्ट आहेत. दोन्ही सुद्धा चांगले आहेत. एकदम क्वालिटी, एकदम चांगले ब्रँडेड प्रोडक्ट, असं पण नाही, लोकल आहेत, ब्रँडेड प्रोडक्ट आहेत. हे Faces फेसेस कॅनडा, तुम्ही ऐकलं असेल नाव. फेसेस कॅनडाचं स्ट्रोप क्रीम आहे, आणि त्यानंतर सोट्रूचं प्रायमर आहे. भारी प्रोडक्ट आहे, ब्रँडेड आहेत एकदम. तर माझ्या चिठ्ठी. आणि आजचे जे आपले पहिल्या लकी ड्रॉची म्हणून पहिल्या चॅलेंजचे जे विनर असतील ते आहेत. तर मला तरी दाखव.
तर आपण एकत्र नाव घेऊयात. ठीक आहे. तर आपल्या सक्षमीच्या पहिल्या बर्थडेच्या पहिल्या चॅलेंजचे विनर आहेत विशू परमार. विशू परमारची चिठ्ठी निघली हे बघा सर. नाव पण बघा बाबा. हा हे बघा कुछ एडिटिंग नाहीये आता ह्यात काहीच एडिटिंग नाही केले. तुमच्या समोर चिठ्ठी काढलेली आहे. तर आता यांना आपण हे 2 प्रोडक्ट देऊया. तर ताई पहिली तुम्ही गोष्ट- ब्लॉग असेल तर इंस्टाग्रामला मेसेज करा पाहिला. हा या तुमच्या चिठ्ठीसोबतचं स्क्रीनशॉट आम्हाला इंस्टाग्रामला सेंड करा. हा सबस्क्राईब केले का ते सेंड करा आणि इंस्टाला फॉलो केले का ते पण स्क्रीनशॉट काढून सेंड करा आणि आम्हाला. त्याच्यावरच तुम्ही मला इंस्टाला तुमचा ऍड्रेस वगैरे ते तुम्हाला नंतर मी घेईलच तुमच्याकडून. पण तुम्ही मला इंस्टाला मेसेज करा. बाय बाय. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय गाईज. आणि कमेंट करत राहा. हा पुढच्या महिन्यात अजून चांगले गिफ्ट घेऊन येऊ. हो आणि तुम्ही मला मेसेज करा इंस्टाला. मग मी तुमचं कॉन्टॅक्ट वगैरे घेऊन तुम्हाला ऍड्रेस वगैरे घेऊन हे 2 प्रोडक्ट तुम्हाला पाठवेल. ठीक आहे. ओके चला बाय. बाय.